नमस्कार मित्रांनो, मी यासाठी शेतकरी पवन रामदास वाघ, राहणार सावळी, तालुका, जिल्हा बुलढाणा. मी तुम्हाला आज नॉन एस-आर-टी आणि एस-आर-टीवरील प्लॉट दाखवणार आहे. हा बघा नॉन एस-आर-टी प्लॉट. नॉन एस-आर-टीवर सोयाबीन आहे मित्रांनो. ही बघा, ही सोयाबीन कशी इथं एकदम अशी गेलेली आहे. आणि ही सोयाबीन आणि आपली सोयाबीनची एकाच दिवशी लागवड आहे मित्रांनो. बघा ही सोयाबीन नॉन एस-आर-टी प्लॉट आहे बघा मित्रांनो. हा बघा एस-आर-टी आणि नॉन एस-आर-टीमध्ये किती फरक आहे बघा मित्रांनो. नॉन एस-आर-टी प्लॉट. तरी मित्रांनो, माझी अशी सर्व शेतकऱ्यांना अशी रिक्वेस्ट आहे की आपण जास्तीत जास्त एस-आर-टीकडे वळालो पाहिजेत. बघा हे नॉन एस-आर-टी. नॉन एस-आर-टी प्लॉट आहे मित्रांनो. काय उत्पन्न होईल याच्यात तुम्ही सांगा. बघा हे नॉन एस-आर-टी प्लॉट. आणि आता तुम्हाला मी आपल्या एस-आर-टी प्लॉटमध्ये नेतो. एस-आर-टी प्लॉट बघा मित्रांनो आपला आता कसा आहे. आणि हीच आता आपल्या शेजारी नॉन एस-आर-टी मक्का आहे बघा. ही मक्का बी कशी इथं क्वालिटी. म्हणून म्हणतो मित्रांनो, एस-आर-टी शिवाय पर्याय नाही. झिरो बजेट शेती, खर्च कमी आणि उत्पादनाची हमी अशी आपली एस-आर-टी. त्याकरता मित्रांनो एस-आर-टीकडे वळणं ही काळाची गरज आहे. कारण खर्च आणि नफा याच्यात मोठी तफावत झालेली आहे. खर्च होतो जास्त आणि उत्पन्न होतं कमी. तसं आपल्या एस-आर-टीमध्ये होत नाही. एस-आर-टीमध्ये खर्च तर बिलकुलच लागत नाही आणि उत्पन्न मात्र दुप्पट येतं. हे बघा आता आपलं एस-आर-टी प्लॉट. बघा मित्रांनो आता हा प्लॉट एस-आर-टी. ती पहिला जो व्हिडिओमध्ये दाखवली मी नॉन एस-आर-टी, ती आणि ही आपली सोयाबीन एकाच दिवशी लागवड आहे मित्रांनो. बघा आपला एस-आर-टी प्लॉट. कुठं नागरणी नाही, डवरणी नाही, कोळपणी नाही, निंदणी नाही, काही नाही. बघा मित्रांनो हा प्लॉट एस-आर-टी. आदरणीय चंद्रशेखर बडसावळे दादा व मोरे सरांच्या मार्गदर्शनातून मी एस-आर-टी करायला सुरुवात केलेली आहे. आणि मला एस-आर-टीचे फार सुंदर असे रिझल्ट आलेले आहे मित्रांनो. बघा हा प्लॉट कसा आहे. किती सुंदर प्लॉट आहे बघा मित्रांनो एस-आर-टी. आणि पहिली सोयाबीन बघा मित्रांनो, ती सोयाबीन आणि ही सोयाबीन बघा. या सोयाबीनमध्ये आत्ताच असं वाटतं की आपल्याला 100% ॲव्हरेज ही व्हरायटी देणार आहे एस-आर-टी.